तर मित्रांनो, मी आज बनवतोय हिरव्या तुरीच्या दाण्याचे एकदम मस्त चमचमीत असा रस्स्याची रेसिपी। बनवायला एकदम साधा सोपा आहे। आता सध्या तुरीचा सीझन असल्यामुळे ना तूर तुम्हाला सगळीकडे कुठं पण भेटून जाते, मार्केटमध्ये पण भेटून जाते आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये तर असतंच असतं। आता ह्या हिरव्या तुरीच्या ज्या शेंगा असतात ना त्या तोडून आणायच्या आणि वरून साल काढून टाकून घ्यायची आणि आतमधले जे हिरवेगार दाणे असतात ना त्या दाण्यापासून एकदम मस्त असा चमचमीत रस्सा बनवून घ्यायचा। टेस्टला एकदम भारी लागतो आणि बनवायला पण एकदम साधा सोपा असतो। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुरीमधले जे दाणे असतात ना हिरवेगार दाणे हे अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत, वरची साल काढून घेतलेले। हे अशा प्रकारे दाणे काढून आपण आपल्या रस्स्यासाठी वापरू शकतो। एकदम मस्त बनते, एकदम चवदार आणि चमचमीत बनते आपली रस्स्याची रेसिपी। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण गॅस पेटवून घेऊयात आणि त्यानंतर ना कढई चांगल्या प्रकारे तापून घेऊया। एकदा का कढई चांगल्या प्रकारे तापली ना आता यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे 4 ते 5 चमचे यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। एकदा का तेल चांगल्या प्रकारे तापलं ना आता यामध्ये थोडासा जिरा टाकून घ्यायचा आहे, 1 चमचा किंवा अर्धा चमचा। आता यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडासा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आलं लसणाची पेस्ट टाकून झाल्यानंतर याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटासाठी। आलं लसण्यामधला जो फ्लेवर असतो ना तो चांगला सुटला पाहिजे घरभर, तोपर्यंत चांगलं याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। एकदा का आलं लसणाची पेस्ट चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून झालं ना आता यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा। आता या कांद्याला पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा चांगला मऊ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर कांद्याला चांगला तांबूस असा कलर आला पाहिजे, तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। हार्डली किती 2 ते 3 मिनिट लागतील कांदा चांगला परतून रेडी व्हायला। एकदा का कांद्याला चांगल्या प्रकारे तांबूस असा कलर यायला चालू झाला किंवा थोडासा कांदा मऊ पडायला चालू झाला ना आता यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो टाकून घ्यायचा आहे, एकदम बारीक अशी कापून घ्यायची। आणि आता या टोमॅटोला कांद्याबरोबर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ पडला पाहिजे तोपर्यंत याला म्हणजे 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय कांदा आणि टोमॅटोना चांगला तेलामध्ये परतला गेलेला आहे, 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। हे बघा, एकदम मस्तपैकी आपला टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये परतला गेलेला आहे। आता मी यामध्ये सुक्या खोबऱ्याचा पेस्ट आहे हे पेस्ट टाकून घेतो 1 वाटी। सुका खोबरा बारीक कट करून ना मिक्सरला लावून घेतला होता आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं, म्हणजे खोबरं बारीक होण्यासाठी। आता हा जो सगळा मसाला आहे ना मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये चांगलं तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, सुक्या खोबऱ्याचा जो पेस्ट मी यामध्ये टाकून घेतला होता ना त्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेतलेले आहे। आता यामध्ये परत तेल सुटायला चालू झालेले आहे, म्हणजे एकदम मस्तपैकी आपला हा मसाल्याचा जो पेस्ट आहे ना तो परतून रेडी झालेला आहे। आता यामध्ये सुके मसाले आपल्याला टाकून घ्यायचे, म्हणजे पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर मी सगळ्यात आधी यामध्ये थोडंसं हळद टाकून घेतो, म्हणजे 1 पाव चमचा। आता मी यामध्ये 1 चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घेतो आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये टाकून घेतो। थोडंसं जास्तीचं टाकून घेतलं तरी चालून जाईल। आता मी यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घेतो, तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता गरम मसाला। आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर तेलामध्ये थोडेसे याला परतून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतो, म्हणजे जे पावडर मसाले आपण यामध्ये टाकून घेतलेत ना ते जळू नये म्हणून। हे बघा, पाणी टाकून झालेले हे सगळं मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आणि तेलामध्ये अगदी थोड्या वेळासाठी परतून घेतो। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मस्तपैकी आपला मसाला तयार झालेला आहे, एकदम चमचमीत असा। मगाशी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं, म्हणजे पावडर मसाले जे होते ना ते जळू नये म्हणून। आता चांगल्या प्रकारे ते पाणी वगैरे निघून गेलेले आणि चांगला मसाला आपला घट्ट झालेला आहे। मित्रांनो, आता मी हिरवे जे दाणे आहेत ना तुरीचे दाणे यामध्ये टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे दाणे मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना त्या दाण्यामध्ये चांगला उतरला गेला पाहिजे। त्यामुळे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे यांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे यांना परतून पण घ्यायचं आहे।
एकदा का दाणे मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले ना, आता यामध्ये 2 ते 3 ग्लास किंवा 1 ग्लास तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. रस्सा तुम्हाला थोडासा जास्तीचा हवा असेल तर थोडासा तुम्ही यामध्ये जास्तीचं पाणी टाकून घेऊ शकता. हे बघा, मी इथं 1.5 ग्लास पाणी यामध्ये वापरलेलं आहे. आता पाणी आणि मसाला आणि जे दाणे आहेत ना तुरीचे, ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. हे बघा, एकदम घट्ट असा, एकदम घट्ट पण नाही आहे पण एकदम पातळ पण नाही आहे, म्हणजे एकदम मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपला रस्सा रेडी झालेला आहे. अजून तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता, कारण रस्सा जो आहे ना थोडासा पातळच चांगला लागतो. आणि जेव्हा रस्सा शिजून चांगला रेडी होतो ना, तेव्हा थोडंसं पाणी यामधून आटून पण जातं. त्यामुळे आधीच थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता जास्तीचं. म्हणून मी यामध्ये अजून एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेतो, म्हणजे 2 ग्लास टोटल यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे. आता मित्रांनो, यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये मीठ जे आहे ना कमी जास्त करू शकता. आणि त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ शकता. म्हणजे टाकून घ्या, एकदम मस्त असा टेस्ट येईल रस्स्याला. आता हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दाणे जे आहेत ना एकदम मऊदार असे शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे 4 ते 5 मिनटासाठी चांगली उकळीपर्यंत याला जर शिजवून घेतलात ना, एकदम मस्त दाणे आपले मऊदार शिजून रेडी होतात. तर हे बघा मित्रांनो, 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आपला जो रस्सा आहे ना मस्तपैकी उकळला गेलेला आहे, चांगला शिजलेला आहे. दाणे वगैरे जे आहेत ना ते चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. आणि रस्सा जो आहे ना थोडासा मी घट्ट केलेला आहे, कारण मला थोडासा घट्ट आवडतो. हे बघा, एकदम चमचमीत झालेलं आहे, एकदम टेस्टला भारी झालेलं आहे.